पकवा चाटी बघा मच्छी मार्केट यांच्या वतीनं मिळाले त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या
राजधानीमध्ये राहतात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेतलं नाही बुवा, लाज वाटते अक्षरशः. बघा बुवानी म्हणता लागता तुझ्या कोणी विचारता बुवा म्हणून सांगतोय तुम्हाला की आपण भजन कीर्तन प्रवचन करतो ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. अतिशय सुंदर भजन केला, याबद्दल काही वादच नाही. 15 मात्रा घेतलात. अरे 15 मात्रा बुवा आमच्या सिंधुदुर्गामधून चालू होतात बुवा, लक्षात घ्या. जोरदार टाळ्या सिंधुदुर्गासाठी होते मंडळी. नंतर तुमच्याकडे आधी सगळे 15 19 इकडे सगळे होताना काय कवटे साहेब बरोबर की नाही. नंतर तगडे कवटे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद. आणि इकडे आमचे तुकंडे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आमच्या अमोल पंचायत सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद. व अतिशय सुंदर, कारण सुरुवात तशी करावी लागते बुवा या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अंगावरती काटा उभा राहायला पाहिजे बुवा. छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते मंडळी, जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुला जोरदार टाळ्या बाजीसाठी मंडळी होऊन जाऊ. म्हणून तुम्हाला सांगतो की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाची. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटलाची लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा चमडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कास कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुडका छाटून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचे तोरण वाजलो छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय भवानी. वा एकच फाईट पण वातावरण काय. हमें किसी से कम नहीं, अपनी भी इज्जत है. एक रायगढ़ वाला आया और दोनों का साला निकाल के गया. ऐसा होना नहीं मांगता इधर भाई. इकडे बड़ा आपले हसत राहतात. लाखो करोडों की भूल, जेब में आडाला तो गोटी भूल. 2 संगीतवाले आहेत आमच्या जवळ बघा. इकडे भीमसेन, इकडे तानसेन. आता तुमचा होऊन जाऊन द्या. आणि पण संगीत बुवा आमच्या सिंधुदुर्गामधून सुरू होता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे घराघरात किती मात्राचा नोटीस गातात, किती मात्राचा असा सगळ्या काय माहिती असं बुवा, लक्षात घ्या. आम्ही पण 15 मात्राचाच गाणार, कारण रायगडवाले 15 मात्रा घेतला तर आम्ही पण 15 नाही, इकडे 16 मात्रा घेणार. हा पेटवलं नाही बारी तर कोण समाधान आहे, लक्षात घ्या. गायन सुंदर आहे, अतिशय सुंदर. शिस्त म्हणजे शिस्तबद्ध, क्रम म्हणजे तत्पर धावून येणारे, क्रम म्हणजे कणखर मनाचे, र म्हणजे रचनात्मक काम करते शिक्षक जोरदार टाळ्या. इकडे सुतार, सु म्हणजे सुतार सूर धरणारे, ता म्हणजे तात्काळ वळंबू एखाद्या लावून टाकणारे, र म्हणजे रेते अतिशय गोड गळाचे बुवा म्हणून फेमस आहे. जरा जोरदार टाळ्या प्रवीण भाई होतात. सुरुवातच मी जरा जोरदार केलेली आहे, कारण बुवा धडाकेबाज सुरुवात. खुडा तुम्ही सांगला, खुडा म्हटलं की भजनाची पंढरी बुवा, लक्षात घ्या. या पंढरीमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा दशावतारी कलाकार या ठिकाणी उपस्थित. सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे बुवा. धन्यवाद. बाकी आता वातावरण हळूहळू ते का माहिती आहे, हळूहळू वातावरण हे बिघडून टाकणार ते का माहिती. 12 वर्षांनी बुवा भेटले प्रवीण साहेब. 12 वर्षांनी म्हणजे श्रीरामला 14 वर्ष वनवास भोगला, फक्त 2 वर्ष बाकी होती. पुढच्या टायमाला भरून काढणार की नाही नको काढू. हा बाबा धन्यवाद. अतिशय सुंदर. कोणता सुद्धा आवाज चांगला आहे. ही डबल बरी आहे. तिरंगी सामना म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे केसरकर साहेबांनी सांगितलं सलाव सुरुवात तुम्ही करा. जरी दोघांनी गायन किती केलं तरी तुमचं नंबर 1 आहे. 5 वेळा, ही 5वी वेळ मला या ठिकाणी संधी दिली. जोरदार वा म्हणून सांगतोय. मंगला गेली, पूनम गेली, आता कुणाचं
सुरुवात करतो दीपावलीच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निराकार ओंकार साकार झाला. निराकार ओंकार साकार झाला. विश्व संसार हारंग विला दिले रम्य चांचल सौदामिनीला. ये रम्य चांचल सौदामिनीला. दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला. दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला. दिले मंदाकिनीला. दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला. दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला. दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला. पंढरनाथ महाराजांचा संत श्रोणी ज्ञानराज गणेश्वर मौली सहित संत तुकाराम महाराजांचा वक्रतुंड विघ्नार्ता श्री गणपती गजानन महाराजांचा
अंबादेवी, पावनादेवी, नामनादेवी, चाकणादेवी, कांगादेवी, देवादेवी, शरीमाई, शिवदानी, भद्रेश्वरी, हरेश्वरी, काळेश्वरी, अंबावली, गोंदावली, कांदावली, डोंबावली, खोपवली, आठवली, ठाकवली, चिंचवली, कराचवली, खडकावली, वाटकावली, टेकावली, आजावली, सुजवली, श्रीदेव पुढाळेश्वराचा थोडासा जरा हार्मोनियमचा कमी करायचा. तबल्याचा थोडासा जरा वाढवा घेऊन द्या. या ठिकाणी सन्माननीय अशोक किनलेकर यांच्याकडून या ठिकाणी गुरुजी यांच्याकडून या ठिकाणी 50 रुपयाचं मला इनाम आलेलं आहे. आणि आमचे प्रवीणजी सुतारबुवा यांना 50 आणि सुतारबुवा सुद्धा 50. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शरपू पाणवाले किती 250 की 500. शरपू पाणवाले यांच्याकडून तिघांना 500 रुपयाचं इनाम आले. जोरदार टाळ्या जरा त्यांच्याकडे होऊन जाऊन दे. धन्यवाद. हुआ गया अतिशय सुंदर शिखरपण या ठिकाणी भजनाची सुरुवात या ठिकाणी पुण्याच्या रूपाने केलेली आहे. भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जण माणसांसमोर नतमस्तक होणे याचं नाव भजन आहे. परमेश्वराजवळ जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन आहे. भक्ती परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून निर्माण केली आई. अक्षर 2 आहेत. जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरामध्ये अस्त होतो ती माता. एका व्हरायटीचा फरक आहे. म्हणजे देवाची सेवा करून आईला मिळवता येत नाही, पण आईची सेवा करून नक्की देवाला मिळवता येतं. जोरदार टाळ्या आईसाठी जरा होऊन जाऊ दे जरा. थोडे जेवण द्या. मंडळीचा आवाज जरा मोठा होता.
पे गप गरे सानी पनी रे सा 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 ग ग प पनी नी ग ग प पनी नी सा दिवाळी 15 मात्रामध्ये नोट्सन घेतलेला आहे. आम्ही सुद्धा 15 मात्रामध्ये प्रयत्न करतो. बघूया जरा.
करतो. तत्पूर्वी बुवा शिक्कर बुवा थोडे बोललेले आहेत, जास्त काय मला बोलले नाही आहेत. पण बुवा या ठिकाणी बुवानी सांगितलं सर्व सामान तुम्ही घेऊन आलात का? थोडासा जरा इको कमी करा जरा आणि लेवल द्या. हेल थोडी द्या लेवल. बुवांचं सांगण्याचं तात्पर्य काहीतरी वेगळं होतं का असं मला वाटतंय. काय बुवा सामान जोतो प्रत्येकाकडे आपापला सामान असाच ना. हा म्हणजे फेटी सगळं आपल्याकडे प्रत्येक बुवाकडे असा, बरोबर की नाही? कि नहीं? जिसको समझाओ पातल पातल हंसा, जिसको नहीं समझा इनके मुंह में देख के हंसा, जिसको समझाओ धन्यवाद. गेली 25 वर्ष जोमाने कार्यक्रम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुणा गावचं नाव येत आहे. मच्छी मार्केट मध्ये जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जरा होऊन जाऊन दे पुन्हा एकदा. म्हणून तुम्हाला सांगतोय, अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत नाही. आणि एवढा मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम कुडाळ नगरीमध्ये मच्छी मार्केट मध्ये होतो असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. जय भवानी, जय भवानी. म्हणून आमच्या काळासाहेब केसरकरांसाठी या लवकर. हा मनीष बागवे बुवा आमचे परममित्र मनीष बागवे. म म्हणजे मर्म जाणणारे, नि म्हणजे निमार्थ भजन करणारे, श म्हणजे षटकार लगावणारे मनीष जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे. 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. मनीष साहेब जरा खुर्च्या आहे मध्ये खाली जरा या. बाबा घरात गेल्यावर अंग टाकू नको. वा वा आमचे कानाजी केसरकर त्यांच्यासाठी एक गाणं या ठिकाणी सादर करूया. धन्यवाद. कानाजी केसरकर साई भक्त आमचे कानासाहेब केसरकर. श्रीधर मोरे वेगुर्ले त्यांच्याकडे या ठिकाणी गाण्याचं फरमाईश आलेलं आहे. धन्यवाद. त्यासाठी गाणे घेणार आहे. 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे. शिक्कर बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी महेंद्र पवार वर्धे आमचे गुंडू सावंत बुवांचे गावले. महेंद्र पवार प म्हणजे परत मागा नाही, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, र म्हणजे रयतेज राजे पवार. 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. अजून कोणाच्या नावाची फोड करायची असेल लवकर या. गुलाबाची कामगिरी खात बसून आम्ही आपले जो म्हणता म्हणा, तुम्ही आता बोमटोन माराय केली. धन्यवाद. बुवानी भजन चालू केलं आणि मला वाटतं पावसाचा वर्षाव सुरू झाला या ठिकाणी. मला वाटतं बुवा आंघोळे वगैरे काय इकडे सोय झाली की नाही तुमची? हा साईबाबांचं एक गाणं आत्ताच चालू करतोय. नाव कसं सांगा? सुधीर पाटकर. पा म्हणजे पारदर्शक, कामट म्हणजे टक्कर देणारे येणाऱ्या काळाला, क म्हणजे कणखर म्हणायचे, र म्हणजे ते सुद्धा रचनात्मक काम करते पाटकर. बरोबर. 100 बसून ओके. निघालो तुम्ही काका माझ्या साईला भेटायला, तुम्ही काका निघालो
बाळू गवस या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच दिवसांनी इथे जरा स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद. रोशन गंगावणे. रोशन रो म्हणजे रोषणाई जास्त करणे, डेकोरेशन. श म्हणजे क्षणात पुढचंही काम. न म्हणजे नतमस्तक नामाला होणते रोशन. 50 रुपये प्रमाण तेवढंच आहे नाव. धन्यवाद. मगाशी कोणीतरी एक 50 रुपये दिले आणि ते चिठ्ठी लिहिली आहे की पाकराचा काहीतरी गाणं म्हटलेलं आहे, सांगत जरा घ्या म्हणून. बघते जरा जमता काय बघतोय बुवा. सध्या शिक्केर बुवा फेमस गाणं आहे आमच्या इकडे. काय कोकण म्हणजे काय बुवा, ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि कोकण म्हणजे काय कुडाळ तालुक्यामध्ये गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करुणी तुझं म्हणसी गद्दार मला. गद्दारी करुणी तुझं म्हणसी गद्दार मला. टायमिंगचा बंधन आहे सर्वांना. रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो. धन्यवाद. बघा सामान सगळं आणलात ना, विचारलं नाही सामान आणलात काय एका सांगा. माझा गिरमिट अजून बदलत नाही. गिरमिट तासणी वळवो सगळ्या सही दिलेले आमचे परममित्र प्रवीणजी सुद्धा स्वतः गाड्या त्यांच्याकडे होऊन जाऊन दे. जर वळंबो लावला नाही सुतार बुवानी तर काय खरा नाही. डोक्यापासून खाली लावला आणि ज्या वळंब्यात येत त्या घेणार, बाकीचा कट करून टाकणार. हा उडो उडो तो बघा असा म्हटलं म्हणता सलाम सलाम. धन्यवाद. गाभे बुवासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. जरा आमच्या जवळजवळ 10-12 त्यांच्या सोबत झालेले आहेत. धन्यवाद. अतिशय हुशार बुवा आहे. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा जरा त्यांच्याकडे होऊन जाऊ दे. धन्यवाद. महेंद्र पवार वर्दे यांच्यावर ते गाणे घ्याने ह्याला दोन्ही बुवांना सलटावून टाका. 100 रुपयात सलटावू बघूया तरी पण हळूहळू सलटावतोय. काय काळजी करू नका. धन्यवाद. बुवानी सांगितलं मगाशी शितकर बुवानी लक्षात आलं की दशावतार नाटक होता त्यावेळेला जवळजवळ 18,000 समय नृत्य. त्यावेळेला जवळजवळ किती पडले 7 ते 8,000 बुवा. आणि आज तिरंगी सामना आहे. हा असे पैसे देणार नाही. त्यांचा गणित होता की काहीतरी पैसे इकडे देतील लोक. आपण सिंधुदुर्ग बुवा लगेच पैसे देणार ना. सांगतो
काकाकडे होता आपण काकाकडे 400-500 रुपये जमले तरी त्यांचे त्यासाठी टेन्शन नाही. धन्यवाद. हो येतले पैसे येतले काय काळजी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैशाला काही कमी नाही आहे बुवा. पण अभिमान वाटतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुवा आमच्याकडे एक सुद्धा शेतकरी आत्महत्या करत नाही. हे सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे. जोरदार टाळ्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद. हे दिस इज पॉइंट जनरल नॉलेज म्हणताय. हा सोनी आणि कलावती गायला मग झाला नाही. हे बाबा खाली मान घालू नको. ह्या पॅशन मध्ये आम्ही दोघं जण आहोत. म्हणजे वैभव आणि देवगड. हे इकडे रायगड. लय अवघड मध्ये अवघड. धन्यवाद. 200 रुपयाचं इनाम आलं या ठिकाणी. कैलासवासी बुवा संतोष केसरकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी विनायकजी केसरकर यांच्याकडून 200 रुपयाचं इनाम आले आहे. व तुम्ही विनायक साहेब केसरकर यांच्याकडून पैसे घेतला पण मिनिंग काय सांगलात नाही असं ते म्हणतायत. विनायक व्ही म्हणजे विजय होऊन परत येणारे. ना म्हणजे नावात नाही राहणार. हे म्हणजे यमाला सुद्धा घाबरणार नाही. क म्हणजे कर्तव्य दक्ष असतात ते विनायक. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होऊन जाऊ दे. तुझे रूप माझे हृदयी. तुझे रूप माझे हृदयी. पांडुरंगा
धन्यवाद 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 धन्यवाद